नमस्कार बंधू आणि भगिनींनो. दादा, आमच्या अंगात वारं येतं पण पुढचं काहीच दिसत नाही. असं वाटतं की फक्त नाचावं, नाचल्यानंतर मानपान कधी दिला आणि देवी कधी गेली हेच कळत नाही. कधी रडू येतं, कधी विचित्र वाटतं, तर कधी कधी वाटतं की मी स्वतःहूनच हे सगळं ढोंग तर करत नाही ना. अंगात देव नाहीच आहे, मी उगाच असं करते का. दवाखान्यात गेले तरी सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात. मेडिटेशनच्या गोळ्या घेतल्या तरी काहीच फरक पडत नाही. मंडळी, काही जणांचे असे मेसेज आलेत. काहींनी फोन करून विचारलंय तर काही जण म्हणतात एवढा देवधर्म करतो, जप तप ध्यान करतो, तरी देवाचा साक्षात्कार का होत नाही. वारं आल्यावर पुढचं काहीच का दिसत नाही. मंडळी, तुमच्या याच सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन मी आज आलेलो आहे. माहिती फारच सुंदर आणि डोळे उघडणारी आहे. तुम्हाला असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? म्हणूनच हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा, तरच मी काय सांगतोय आणि माझ्या शब्दांमागचा भाव काय आहे हे तुम्हाला कळेल. मंडळी, ज्यावेळी तुमच्या अंगात वारं येतं, मग ती काळूबाई असो, येरमाळीची येडाई असो, अंबाबाई, सप्तशृंगी माता, तुकाई, रमाई की जगाई देवी असो, कुठल्याही आदिमाया आदिशक्तीचा वार असो, गेनमाळ करायच्या आधी काही लोकांना एक वेगळी ऊर्जा जाणवते. काही गोष्टी दिसतात, पण काही अडथळे आले की लोक काय करतात, लगेच गेनमाळ करतात. पण गेनमाळ केल्यानंतर काय होतं? त्यांची दृष्टी जाते, पुढचं काहीच दिसेनासं होतं, मनात आळस येतो, देवपूजा नकोशी वाटते. लोकांना वाटतं गेनमाळ केली की माझी परिस्थिती सुधारेल, मी लय श्रीमंत होईल, देवी मला पैसा देईल, मी एखाद्याला शाप दिला किंवा आशीर्वाद दिला की त्याचं काम लगेच होईल. याच आशेने लोक गेनमाळ करतात. पण मी स्वतः अनुभवलंय की गेनमाळ केल्यानंतर कित्येकांच्या अंगातील शक्ती निघून जातात. मंडळी, आता असं का होतं? जेव्हा तुमचा गुरु तुमची गेनमाळ करतो तेव्हा तुम्ही त्याच्या तत्वात, त्याच्या मेळ्यात किंवा त्या पंथात आलेले असता. पण अंगात आलेलं हे तत्व कशासाठी आलंय? पैसा पाणी कमवण्यासाठी, एखाद्याला लुबाडण्यासाठी की आपल्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी? हे लोक समजूनच घेत नाहीत आणि याच्या नावाखाली आज समाजात मोठा बाजार मांडला गेलेला आहे. मंडळी, कोण कोण तर असे गुरुवर्य होऊन बसलेत ज्यांना गुरु या शब्दाचा अर्थही माहित नाही, माळ व परडीचा अर्थ माहित नाही, तरी ते लोकांची गेनमाळ घालतात. जसं मेंढराच्या कळपाला रस्ता दाखवला की ते गुपचूप मागे जातात, तशी लोकांची बुद्धी झालेली आहे. जमाना जिकडे चाललाय तिकडे सगळे चाललेत. पण एखादा ग्रंथ, पुराण, शास्त्र, विज्ञान किंवा संतांची बायोग्राफी आपण कधी वाचलेली आहे का? तर नाही. आपण देवाला कधी समजून घेतलंच नाही. फक्त धन दौलत आणि पैशासाठी आपण देव घरात आणतो. कोणी चांदीच्या मूर्ती घेतं, कोणी पंचधातूच्या, तर कोणी लाकडी मूर्ती घेतं. आपण भाबडे आहोत, पण आपले विचार बाष्कळ किंवा स्वार्थ नसावेत. आपण कर्माने भोळे राहावे, गरिबाला भाकर द्यावी, भुकेल्याची भूक जाणावी, मन निर्मळ ठेवावे, तेव्हा देवाचा खरा साक्षात्कार घडतो. मंडळी, श्री रामकृष्ण परमहंस म्हणजे ज्यांना मी कालीपुत्र मानतो, यांची बायोग्राफी किंवा पुस्तके तुम्ही कधी वाचा. अध्यात्म काय असते, देवीचा साक्षात्कार कसा करावा, ध्यानामध्ये कसं लीन व्हावं हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. रामकृष्ण परमहंस म्हणतात, तुमच्यामध्येच देव आहे आणि तुमच्यामध्येच राक्षस आहे. जर तुम्ही वाईट मार्गाने गेलात तर तुमच्या हाती राक्षस मुख लागेल, जर ईश्वराच्या मार्गाने गेलात तर तुमच्या हाती ईश्वरच लागेल. आज आपले लोक फक्त कर्मकांडात फसत चाललेत. अंगात वारं आलं की मला दृष्टीच नाही. अहो, दावजी पाटलांच्या अंगात कधी वारं येत होतं का? गोजी बाबा, मांगेर बाबा किंवा स्वयंभू काळभैरवनाथांच्या अंगात वारं येत होतं का? अंबाबाईचे असे कितीतरी महान भक्त होऊन गेलेत, ज्यांच्या समोर साक्षात आई जगदंबा येऊन जेवून जात होती, त्यांना ब्रह्मज्ञान देऊन गेली. पण त्यांच्या अंगात कधी देवी आलेली तुम्ही ऐकलेली आहे का? मंडळी, त्यांनी देवी अंगात यावी म्हणून कधी भक्ती केली नाही, पैसा पाणी मिळावा म्हणून कधी भक्ती केली नाही. त्यांनी भक्ती केली ती केवळ या मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन व्हावं म्हणून. मंडळी, अंगात वारं येण्याचं खरं कारण, अंगात वारं येणं म्हणजे साक्षात आईसाहेब किंवा काळूबाई तुमच्या शरीरात येऊन बसणे नव्हे, तर ती त्या देवीची एक ऊर्जा असते. ती ऊर्जा तुमच्यात येते जेणेकरून तुम्ही तिची भक्ती करावी, तिचं नाव जगाला सांगावं. पण तुम्हाला ते कळत नाही, कारण तुमच्या मनात फक्त पैसा, लोभ, स्वार्थ आणि वासना असते. गुरूंकडे गेले की माझी गेनमाळ झाली पाहिजे, माझ्याकडे गाडी व पैसा आला पाहिजे, मीच देव झालोय असा अहंकार येतो. लक्षात ठेवा मंडळी, हे शरीर सुटल्यावर तुमचा आत्मा मरत नाही. त्याला जर चांगली दिशा मिळाली नाही तर तो 84 लाख योनीत भटकत राहतो. मासा, मुंगी, प्राणी असा फेरा सुरूच राहतो. हा मौल्यवान मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय, तो कर्मकांडात वाया घालवू नका. भक्तीमध्ये कधीही काही मागितलं जात नाही. मंडळी, देणारी ती साक्षात आदिमाया आदिशक्ती आहे. तिला सगळं माहिती आहे. आधी तिला प्रसन्न करा आणि या अंधश्रद्धेच्या कर्मकांडांच्या बाजारातून तुम्ही बाहेर पडा. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या अंगात कधी वारं येत होतं का? तर नाही.
पण त्यांच्या रगारगात विठ्ठल होता. धावजी पाटलांच्या रगारगात महाकाली होती. म्हणून आज अखंड भारत त्यांच्या दर्शनाला येतो. परदेशातून सुद्धा लोक येतात, कारण त्यांचे कर्म शुद्ध होते व त्यांनी खरा परमात्मा जाणला होता. मंडळी, आता तुम्हाला दृष्टी मिळवण्यासाठी आणि मन शुद्ध करण्यासाठी साधना म्हणजेच 41 दिवसांचे अनुष्ठान सांगण्यात जातोय. नीट लक्ष देऊन ऐका, माहिती फारच सुंदर आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, जर तुमच्या अंगात वारं येत असेल आणि तुम्हाला पुढे काहीच दिसत नसेल तर नाराज होऊ नका. कुणी बांधलंय, कुणी करणी केली आहे, या चक्रव्यूहात तुम्ही अडकू नका. जर तुम्हाला खरी आध्यात्मिक दृष्टी हवी असेल तर पुढील 41 दिवसाची ही साधना योग्य नियमाने करा. मंडळी, साधनेची योग्य पद्धत समजून घ्या. नियम पहिला, काळूबाईच्या कालीमातेच्या जपासाठी पूर्व किंवा दक्षिण दिशा उत्तम मानली जाते, कारण त्या दक्षिणेश्वर काली आहेत. एक स्वच्छ आसन घ्या. रेशमी किंवा लोकरीचे किंवा उशीचे आसन घ्या. नियम दुसरा, शुद्धी व वातावरण. अंगावर स्वच्छ वस्त्रे परिधान करा. घरावर आणि देवघरावर गोमूत्र शिंपडा. एक अगरबत्ती लावा. नियम तिसरा, उतारा, तो म्हणजे पहिल्या दिवशीचा. एक नारळ, एक लिंबू, थोडे काळे तीळ आणि काळी मिरी घ्या. देवघरावरून आणि स्वतःवरून ओवाळून तिला 3 रस्त्यांवर किंवा निर्जन जागी टाकून द्या. नियम चौथा, संकल्प व ध्यान, म्हणजेच 41 किंवा 30 दिवस घरच्या फोटोसमोर किंवा मांडवीच्या काळूबाईचे स्मरण करून हात जोडा आणि म्हणा, आई साहेब, मी सर्व मोहमाया सोडून तुझं ध्यान करत आहे. मला तुझा खरा साक्षात्कार घडू दे. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला पदरात घे. नियम पाचवा, मंत्र जप 108 वेळा करा. मंडळी, रुद्राक्ष किंवा स्फटिक माळेवर 108 वेळा बीज मंत्र जपा. बीज मंत्र सांगतोय, ओम काळेश्वरी देवे नमः किंवा ओम नमः शिवाय. अंबाबाईचे भक्त असाल तर सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र जपा. नियम 6वा, या 41 दिवसात संपूर्ण ब्रह्मचर्याचे तुम्ही पालन करा. मन पूर्णपणे निर्मळ ठेवा. कुठलाही स्वार्थ किंवा पैशाचा लोभ तुम्ही तुमच्या मनात ठेवू नका. पशु पक्षी प्राणी आणि भुकेलेल्या माणसांना अन्न पाणी दान करा. मंडळी, ज्ञान वाचन आणि आत्मपरीक्षण समजून घ्या. मंडळी, केवळ कर्मकांड करू नका, डोळे उघडा आणि अभ्यास करा. श्री रामकृष्ण परमहंस यांची पुस्तके वाचा, ज्यांनी दक्षिणेश्वर कालीमातेच्या मूर्तीमध्ये स्वतःच्या भक्तीने आत्मा ओतला, तिला जिवंत केलं. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि ग्रंथ वाचा. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांचे गाथेतील अभंग वाचा. तसेच गौतम बुद्धांचे विचार वाचा. मनाला खरी शांती कशी मिळायची हे त्यांनी शिकवलेले आहे. जेव्हा तुम्ही हे वाचाल, सत्संग कराल आणि स्वतःचे मन निर्मळ कराल, तेव्हा तुम्हाला कोणत्याही भोंदू गुरुची गरज पडणार नाही. साक्षात तो परमेश्वर तुमच्या हाकेला धावून येईल. मी तुम्हाला जागृत करण्याचे काम करत राहीन. मंडळी, कर्मकांडांपासून आणि भोंदूपणापासून सावध राहा. जर तुम्हाला ही माहिती आणि हा विचार आवडला असेल तर कमेंट्समध्ये धावजी बाबांच्या नावाने चांग भलं, मांढरच्या काळूबाईच्या नावाने चांग भलं किंवा तुमच्या कुळदेवतेच्या नावाने जयघोष करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, गरजू लोकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.